नमस्कार, मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करत आहे. इथे आपण ऐकणार आहोत रामायणातील कथा श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड, अगदी साध्या आणि सोप्या भाषेत. त्यापूर्वी आपण एक ओम नमो रामा ओम ह्या मंत्राचा जाप करूया. तुम्ही पण माझ्याबरोबर करा. ओम नमो रामा ओम. ओम नमो रामा ओम. नमो रामा नमो रामा नमो रामा आपण इथे ऐकणार आहोत सर्ग 52. विश्वामित्र वशिष्ठांच्या आश्रमात जातात. जप करणाऱ्यामध्ये श्रेष्ठ असलेल्या वशिष्ठांना पाहून महाबलवान वीर विश्वामित्रांना फार आनंद झाला. त्यांनी नम्रतेने वशिष्ठांना नमस्कार केला. तेव्हा महात्मा भगवान वशिष्ठांनी राजा तुझे कल्याण असो असे म्हणून त्यांना आसन दिले. बुद्धिमान विश्वामित्र आसनावर विराजमान झाल्यावर मुनिवर वशिष्ठांनी त्यांना कंद आणि फळांचा उपहार अर्पण केला. वशिष्ठांच्या आतिथ्याचा स्वीकार करून महातेजस्वी विश्वामित्रांनी त्यांना तप, अग्निहोत्र, शिष्यवर्ग, लता व वृक्ष ह्याबद्दल कुशल समाचार विचारला. तेव्हा सर्वांचे कुशल आहे असे वशिष्ठांनी नृपश्रेष्ठ विश्वामित्रांना सांगितले. सुखपूर्वक बसलेल्या विश्वामित्रांना जप करणाऱ्यामध्ये श्रेष्ठ असलेले ब्रह्मदेवाचे पुत्र वशिष्ठ म्हणाले, राजा तुझे कुशल आहे ना? धर्मात्मा नरेशा, प्रजेला प्रसन्न ठेवून तू धर्मयुक्त राजनीतीने प्रजेचे पालन करीत आहेस ना? सेवकाचे तू चांगले पोषण करतोस ना? ते तुझी आज्ञा पालन करतात ना? शत्रुदमना, तू तुझ्या सर्व शत्रूवर विजय मिळवलास आहे ना? निष्पाप पुरुषसिंह परंतपा, तुझ्या सैन्याचे, कोशाचे आणि पुत्रपौत्रांचे कुशल आहे ना? तेव्हा सर्वांचे कुशल आहे असे महातेजस्वी विश्वामित्रांनी वशिष्ठांना नम्रतेने उत्तर दिले. त्या दोन धर्मनिष्ठांनी बराच वेळ मोठ्या आनंदाने वार्तालाप केला. त्यांना परस्परांबद्दल प्रीती उत्पन्न झाली. रघुनंदना, वार्तालाप संपल्यावर भगवान वशिष्ठ हसून विश्वामित्रांना म्हणाले, महाबली नरेशा, तुझा प्रभाव अपरिमित आहे. तुझा आणि तुझ्या सैन्याचा यथोचित अतिथी सत्कार करण्याची माझी इच्छा आहे. तू अनुमती दे. राजा, तू श्रेष्ठ अतिथी आहेस म्हणून मी प्रयत्नपूर्वक तुझा सत्कार केला पाहिजे. मी केलेल्या सत्काराचा तू स्वीकार कर. वशिष्ठांनी असे म्हटले तेव्हा महाबुद्धिमान विश्वामित्र म्हणाले, मुने, आपला आदरयुक्त शब्दांनीच
माझा पूर्ण सत्कार झाला आहे. भगवान, आपण आश्रमातील पाद्य, आचमनीय, कंद आणि फळे ह्या वस्तूंनीच माझा चांगला आदर सत्कार झाला आहे. आपल्या दर्शनानेच माझी पूजा झाली आहे. महाप्राज्ञ महर्षे, आपण मला पूजनीय असूनसुद्धा आपण माझाच आदर सत्कार केला आहे. आपणाला नमस्कार असो. आपली मैत्रीयुक्त दृष्टी माझ्यावर असू द्यावी. मी आता जाईल. विश्वामित्रांनी असे म्हटले तरीसुद्धा उदार मनाच्या धर्मात्मा वशिष्ठांनी विश्वामित्रांना निमंत्रण स्वीकारण्याचा वारंवार आग्रह केला. त्यांना उत्तर देत गाधीपुत्र विश्वामित्र म्हणाले, ठीक आहे मुनिश्रेष्ठा, आपण आज्ञेचा मी स्वीकार करतो. आपणाला जे आवडेल तेच हो. विश्वामित्रांनी तसे म्हटल्यावर जप करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असलेले वशिष्ठ प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या कबऱ्या गाईला बोलवले. शबले, ये, लवकर ये, माझे म्हणणे ऐक. मी ह्या राजर्षींचा व त्यांच्या सैन्याचा उत्तम भोजन आदीद्वारे अतिथी सत्कार करण्याचा निश्चय केला आहे. तू माझी ही इच्छा पूर्ण कर. दिव्य कामधेनू षड्रस भोजनामध्ये ज्याला ते आवडेल त्याचा वर्षाव कर. माझ्याकरता तू आज सर्व अभिष्ट वस्तूंचा वर्षाव कर. रसयुक्त पदार्थांचे, अन्नाचे, पेय पदार्थाचे तसेच मोठ्या पदार्थांचे साठे तू निर्माण कर. शबले, त्वरा कर. सर्ग 52 इथे संपत आहे. आपल्या सगळ्यांना जर सर्ग हा आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या सर्गामध्ये. धन्यवाद. राम राम. जय श्रीराम.